या दिवसात आपण योहान कृषी वर्तमान या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि विशेष करून एक आपण धावती भेट म्हणू शकतो. धावती भेट आपण याला देत आहोत. आपण मागे काही आठवड्यांपूर्वी जे समदर्शी शुभवर्तमान आहेत, सिनॉप्टिक गॉस्पल्स आपण म्हणतो नाही का, मत्तय, मार्क आणि लूक, त्यावर आपण मनन केलं. आणि मागील आठवडे आपण योहान कृष्ण शुभवर्तमानाला सुरुवात केलेली आहे. आपण थोडक्यात परिचय आपण पाहिलेला आहे. आणि विशेष करून आज आपण पुढील जो भाग आहे, जिथे आपण मागील आठवडी थांबलो होतो तिथून पुढे आपण आज पाहणार आहोत. आवाज येत आहे की सगळ्यांना? ओके. माझा आवाज येतो सगळ्यांना? ओके, ठीक आहे. हा, ओके. तर मागील आठवडी आपण थोडक्यात योहान कृष्ण वर्तमानाची पार्श्वभूमी पाहिली आणि त्यासोबतच अ, पहिला जो अध्याय आहे त्याला आपण सुरुवात केली होती. वचन 1 ते 18 आपण मागील आठवडी पाहिले. आणि त्यातून थोडक्यात अ, का बरं हे शुभवर्तमान लिहिण्यात आलं आणि त्यामध्ये योहान ज्या प्रकारे शब्द प्रयोग करत आहे, त्याचा मागचा उद्देश काय होता, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण थोडक्यात वचन 1 ते 18 पर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. आणि विशेष करून वचन 18ला आपण येऊन थांबलो होतो, जिथं वचन 18 सांगतं, देवाला कोणी कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले. हे वचनच आपल्याला मुळात पूर्णपणे योहान कृष्ण वर्तमानाचा उद्देश प्रगट करेल. एक तर योहान कृष्ण वर्तमान हे आपल्याला काय सांगत आहे, त्याच्या मागचा उद्देश काय होता, ते आपल्याला 20व्या अध्यायामध्ये अगोदरच सांगितलं नाही का, की येशू हा ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे. ते आपण ओळखून घ्यावा आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा. आणि योहान सुरुवातीपासून त्याचा पुरावा देतो. अगदी वचन 1 ते वचन 18 मध्ये आपण पाहतो. आणि वचन 18 मध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की अं, त्याचं घनिष्ठ नातं पित्यासोबतचं, त्यासोबतच तो अनिर्मित, त्याला त्याला निर्माण केलेलं नाही. तो महान निर्माण करता जो गौरवी पित्याच्या उराशी असतो, तो पित्याचा पुत्र, सार्वकालिक पुत्र नाही का, तो खरं त्या जिवंत देवाचं महान प्रगटीकरण आहे, विशेष प्रगटीकरण आहे. आणि त्याच्यामध्ये आपण त्या गौरवी देवाला पाहतो. पूर्ण देवपणाची पूर्णता आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटते. इथे येऊन योहान थांबतो. आणि आता ज्यावेळेस आपण आजचा हा संदर्भ पाहणार आहोत, तो संदर्भ विशेष करून अध्याय 1 वचन 19 पासून तर अध्याय 10 वचन 21 पर्यंत आपण पाहणार आहोत. खरं तर अध्याय 1 ते अध्याय 12 हा एक भाग आहे पूर्ण, परंतु खूप मोठे अध्याय आहेत, खूप मोठा भाग आहे, खूप वेळ जाईल, म्हणून आज आपण 10 पर्यंतच वचन 21, 10वा अध्याय वचन 21 पर्यंत आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. तर हा जो संदर्भ आहे, अध्याय 1 पासून तर अध्याय 12 पर्यंतचा, इथं आपल्याला योहान जो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी सार्वजनिक सेवा आहे, त्याबद्दल तो आपल्याला सांगतो. आणि अनेक गोष्टी यातून आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. अनेक गोष्टींबद्दल आपण यातून शिकू शकतो. या विभागाबद्दल आपण पाहत असताना विशेष करून कशा प्रकारे आपण पाहतो की एक वस्तुस्थिती जी आहे, योहान जो आहे या संपूर्ण भागामध्ये, अध्याय 1 पासून तर अध्याय 12 पर्यंत या सर्व भागामध्ये तो ती वस्तुस्थिती मांडत आहे की येशू हा ख्रिस्त आहे. आणि तो कशा प्रकारे त्याच्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या त्याच्या लोकांनी, त्याच्या त्याच्या राष्ट्राने त्याला त्याला नाकारलं ख्रिस्त आणि प्रभू म्हणून. आणि त्याची सुरुवातच आपण अगदी अध्याय 1 वचन 11 मध्येच पाहतो नाही का, की जे त्याचे स्वतःचे, त्याकडे तो आला म्हणे, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. आणि हेच वचन लक्षात ठेवून आपण त्याची जी सार्वजनिक सेवा आहे, त्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. आणि योहान जो आहे, तेच लक्षात ठेवून पुढे ती जी सेवा आहे तो मांडत आहे. आता ज्यावेळेस आपण पुढे येतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की हा जो भाग आहे, जर आपण पाहिलं तर अध्याय 1 पासून तर अध्याय 12 पर्यंतचा,
अध्याय 1 वचन 19 ते अध्याय 12 पर्यंत, जिथं प्रभू येशू ख्रिस्ताची सार्वजनिक सेवा योहान मांडत आहे. हा भाग आपल्याला पाहायला भेटतं की इस्रायल राष्ट्राने प्रभू येशू ख्रिस्ताला कशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे, जे आपण अगोदरपासूनच पाहत आहोत, त्याकडे योहान आपलं लक्ष वेधून घेतो. आणि हा भाग कमीत कमी 7 भागामध्ये विभागला जाऊ शकतो. आणि आपल्याला पाहायला भेटते त्याची सुरुवात जी आहे ती ख्रिस्ताची सेवा कार्याची जी तयारी आहे तिथपासून, आणि विशेष करून 6 वेगवेगळे यहुदी सण त्याच्या भोवती कशा प्रकारे त्या घटना फिरत आहेत, त्या सणवारांच्या वेळी कशा प्रकारे तिथं त्या सर्व घटना घडामोडी घडून येत आहेत, अम, त्यावर हा जो भाग आहे, 7 भाग आहेत ते आधारलेले आहेत. आणि याकडे आपण लक्ष देत असताना सगळ्यात पहिला जो भाग आहे त्याकडे आपण पाहू, सेवा कार्यासाठी तयारी. आपल्याला अध्याय 1 वचन 19 ते अध्याय 2 वचन 12 पर्यंत हे आपल्याला पाहायला भेटतं. आता ज्यावेळेस आपण वचन 19 पासून सुरुवात करतो, तर आपल्याला पाहायला भेटतं पुढे यहूद्यांनी यरुशलेमेहून याजक व लेवी यांना योहानाला आपण कोण आहात असे विचारण्यास पाठवले, तेव्हाची त्याची साक्ष हीच. आता यावरून आपण पाहू शकतो की ज्यावेळेस योहान सुरुवात करत आहे या भागाची, तर तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या सेवेपासून ही सुरुवात करत आहे. की तो जो आहे योहान, जो जो त्या प्रभूसाठी मार्ग तयार करणार आहे, याच्याबद्दल अगोदरच मलाखीने पण सांगितलं, अगोदरच आपल्याला पाहायला भेटतं संदेष्ट्यांनी सांगितलं की नाही, तो येणार आहे, तो गौरवी प्रभू त्याचा मार्ग तयार करण्यासाठी त्या अरण्यात घोषणा जो करणारा आहे तो येणार आहे. आणि योहान जो आहे त्या वाणीपासून, त्या घोषणेपासून सुरुवात करतो. आणि विशेष करून कशा प्रकारे आता यहुदी लोक जे आहेत ते त्या याजक आणि लेवीय यांना आपल्याला पाहायला भेटतं योहानाला आपण कोण आहात हा प्रश्न घेऊन काही यहुदी लोकांनी त्याच्याकडे पाठवलेला आहे. कारण योहान जे बोलत होता त्याची त्याची बोलण्याची पद्धत, आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो कशा प्रकारे लोकांना आकर्षित करून घेत आहे, त्या सगळ्या गोष्टी पाहून ते अचंबित झाले होते, नाही का. आणि विशेष करून मग योहान जो आहे तो त्याने काय केलं, वचन 20 सांगतं, त्याने कबूल केलं, नाकारलं नाही, मी ख्रिस्त नाही असे त्याने कबूल केले म्हणे. त्या लोकांना असं भास व्हायला लागलं की अरे, ज्या ख्रिस्ताबद्दल, ज्या मसीहाबद्दल जुन्या करारामध्ये सांगण्यात आलेला आहे, तो मसीहा कदाचित हाच आहे की काय. कारण हा तर नाही का किती परखडपणे बोलतो, आणि याचे याचं व्यक्तिमत्व फारच वेगळं आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही जुन्या करारामध्ये संदेष्टांबद्दल पाहतो, पेहराव आणि सगळ्या गोष्टी, त्यांचं सामर्थ्य, बोलण्यातील त्यांची लकब, सगळ्या गोष्टी आम्ही पाहत असताना आम्हाला या गोष्टी याच्यामध्ये आढळतात. मग खरंच हा ख्रिस्त आहे का? तर मग योहान अगदी स्पष्ट करतो की नाही, मी ख्रिस्त नाहीये. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की योहान स्वतःची ओळख करून देतो की नाही, मी तो नाहीये, परंतु ज्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं होतं की तो प्रभूचा मार्ग तयार करणारा, प्रभूच्या समोर जाणारा यशया संदेश त्याने स्वतः सांगितलेला आहे. वचन 23 मध्ये तो म्हणतो की परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे. वाणी तो म्हणतो मी आहे, मी तो नाहीये, तर मी ती वाणी आहे, जी वाणी हजारो वर्षापासून हजारो वर्षापासून सर्व इतिहासात गुंजत होती की तो मसीहा येणार आहे, तो मसीहा येणार आहे. ती वाणी ती वाणी जी आहे तुम्ही प्रत्येक प्रत्येक संदेश त्याच्या मुखातून ऐकलेली आहे. आणि आता त्या प्रत्येक संदेश त्याचं एक प्रमुख मुख म्हणून ती वाणी मी स्वतः तुमच्या समोर आहे, नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं या संदर्भामध्ये योहान जो आहे, ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारे योहानाबद्दल विचार करतो, किंवा तो जे बोलत आहे ते मांडत आहे, तर यामधून एक महत्वाचा मुद्दा तो मांडतो, आणि तो म्हणजे काय बरं, येशू ख्रिस्त कोण आहे त्याची ओळख तो इथं प्रगट करत आहे. आणि योहान अगदी स्पष्ट करतो बघा वचन 29 मध्ये, दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. त्याच्या अगोदर तुम्ही जर पाहिलं ना, तर तिथं तो काय म्हणत आहे बघा, वचन 26 मध्ये, योहानाने त्यांना उत्तर दिले, मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुमच्यामध्ये आहे, जो माझ्या मागून येणारा आहे,
तो माझ्या पूर्वी होता. त्याच्या पायतानाचा बंद सोडण्यास मी योग्य नाही. यार्देन पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करत होता, तेथे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर सुरुवात कशाने करत आहे? ख्रिस्त जो आहे त्याचं देवपण तो प्रगट करत आहे. तो देवाचा पुत्र आहे, तो मसीहा आहे, तो माझ्या मागून येणारा आहे म्हणे. माझ्या मागून येणारा म्हणजे, आणि तो काय म्हणत आहे? तो माझ्या पूर्वी होता. त्याच्या बोलण्याची जी पद्धत आहे बघा, तो काय म्हणत आहे की नक्कीच तो माझ्या मागून येणारा आहे, कारण मी त्याच्यासाठी मार्ग तयार करणार आहे. आणि तो म्हणत आहे की तो माझ्या पूर्वी होता, नाही का? नक्कीच ख्रिस्ताचा जन्म आणि योहान बाप्तिस्मा करणारा योहान, त्याचा जन्म, त्याच्यामध्ये फरक आहे. योहानाचा जन्म ख्रिस्ताच्या अगोदर झाला. नक्कीच या भूतलावर आपण पाहतो येशू ख्रिस्ताचा च्या अगोदर, नाही का? परंतु त्या नात्याने तो म्हणतो की जरी तो माझ्या मागून आला तरी सुद्धा तो म्हणतो माझ्या पूर्वी तो होता. त्याची सार्वकालिकता तो दाखवतो. इथं त्याचं मसीहा पण तो प्रगट करत आहे, आणि इथं तो सार्वकालिक देवाचा पुत्र आहे हे तो दाखवत आहे. आणि वचन 29 मध्ये तो म्हणतो की तो जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. आणि योहान जो आहे तो यावरच आपलं लक्ष केंद्रित करून घेत आहे. यानंतर आपण विशेष करून या शुभवर्तमानामध्ये वारंवार वारंवार हा जो संदर्भ आहे, तीच ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर तुम्ही पुढे पण पाहिलं, वचन 37 पासून पुढे बघा, जिथं आपल्याला भेटतं की पुन्हा त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह उभा असता येशूला जाताना निहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो तेच म्हणत आहे. आणि वचन 37 मध्ये त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागे गेलेले आहेत. आता पहा, इथं त्या प्रथम शिष्यांना पाचारण, त्याबद्दलचा हा संदर्भ आहे. वचन 37 ते 51 मध्ये आपण पाहतो किती अद्भुत रीतीने ख्रिस्ताची मेंढर ख्रिस्ताची वाणी ऐकतात आणि ख्रिस्ताच्या ते मागे जातात. त्याचं एक सुंदर सुंदर उदाहरण आपण पाहतो. आणि इथं पुन्हा एक वार आपण पाहतो की ज्या प्रकारे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने साक्ष दिली की नाही, तो मसीहा आहे, तो देवाचा पुत्र आहे, ज्या प्रकारे ख्रिस्ताची ओळख त्याने स्पष्ट केली, तशाच प्रकारे आता हे जे शिष्य आहेत ते आपण पाहतो की पहा, तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? पाहिलं? ते शिष्य योहानाचे ज्यावेळेस त्याच्या मागोमाग निघाले, त्यावेळेस येशू म्हणतो की तुम्ही काय शोधता? त्यावेळेस ते त्याला काय म्हणाले? रब्बी, म्हणजे गुरुजी, नाही का? तर इथं आपल्याला त्याची ओळख आपण पाहतो. शिष्य त्याला रब्बी म्हणत आहेत. याचा अर्थ काय? शिक्षक किंवा गुरुजी. आणि पुढे वचन 41 मध्ये आपण येतो, तर आपण पाहतो की योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक म्हणजे कोण होता? शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा होता, नाही का? त्याला त्याचा सक्का भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. आणि तेव्हा तो त्याला काय म्हणाला? आता हे जे अगोदर म्हटले रब्बी, त्या दोघांमधला एक आता इथं ज्यावेळेस शिमोन पेत्राला भेटलेला आहे, तो त्या ठिकाणी आता त्याच्या भावाला काय बोलत आहे बघा. तेव्हा तो त्याला म्हणाला, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. पाहिलं? तर काय ओळख योहान जो आहे तो ज्यावेळेस हे संदर्भाची मांडणी करत आहे, तर तो अगदी स्पष्ट रीतीने तो कोण आहे त्याच्यावर भर देत आहे की तो मसीहा आहे, नाही का? वचन 45 मध्ये काय सांगितलं बघा. पुढे आपण पाहतो वचन 43 पासून पुढे, दुसऱ्या दिवशी त्याने गालिला जाण्याचा बेत केला, तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये. मग फिलिप हा तर आंद्रिया व पेत्र यांचे नगर बेतसैदा येथला होता. फिलिपाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेश त्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेपाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. काय होत आहे बघा, तुम्ही बारकाईने जर या संदर्भाकडे लक्ष दिलं ना आपण, तर आपल्याला पाहायला भेटेल की योहान अद्भुत रीतीने तो कोण आहे त्याची ओळख या त्याच्या सेवेच्या या संदर्भामध्ये, सार्वजनिक सेवेच्या सुरुवातीपासूनच तो करून देत आहे. तो मसीहा आहे. वचन 45 मध्ये सांगितलं, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिलं. पाहिलं? अरे, त्याच्याबद्दल आपण वाट पाहत होतो अगदी सुरुवातीपासून. त्याच्याविषयी उत्पत्ती 1:1 पासून अनुवादापर्यंत अगदी स्पष्ट आहे. तो संदेश त्यांनी लिहिलं ज्याच्याबद्दल, तो ख्रिस्त, तो मसीहा आम्हाला सापडला आहे.
वचन 49 मध्ये पुन्हा आपल्याला पाहायला भेटतं. वचन 49 पहा, वचन 48. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? ज्यावेळेस नथनेल जो आहे त्याने ह्या गोष्टी ऐकल्या फिलिपाकडून, नथनेलाला आश्चर्य वाटलं, कारण नासरेत हे गाव जे आहे ते यहुदी लोकांच्या विचारधारेने फारच नाही का, फारच ज्याचा विचार फारच कमी आपण म्हणू शकतो नाही का, खालच्या दर्जाचं तो भाग, की तिथून काही चांगलं निघेल असं होणारच नाही. एक एक म्हण प्रसिद्ध झाली होती नाही का, की अरे, नासरेतातून काही उत्तम निघू शकते का? एक म्हण त्या गावाबद्दल प्रसिद्ध झाली होती, की अरे तिथून कधीच चांगलं निघणार नाही. परंतु त्याच नासरेतातून तो मसीहा आलेला आहे. त्याच गावातून, जे गाव लोकांच्या दृष्टीने हीन आणि दीन, ज्याच्याबद्दल विचार करत असणार, आणि इथून काय चांगलं निघणार, तिथून तो मसीहा आलेला आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की नथनेलाला ज्यावेळेस ख्रिस्त ती ओळख करून देतो, आणि आपण पाहतो की नथनेलाला आश्चर्य वाटतं नाही का, तो म्हणतो की माझी ओळख कुठली तुम्हाला? मग ख्रिस्त ज्यावेळेस त्याला आठवण करून देतो, अरे फिलिपाने तुला बोलण्यापूर्वी तो अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिलं आहे. इथं पुन्हा ख्रिस्ताचं सर्वज्ञानी पण, ख्रिस्ताचं सर्वव्यापीपण आपण पाहतो आहे का. तो त्याचं दैवी पण आपण इथं पाहतो, की नक्कीच तो परिपूर्ण मानव म्हणून नक्कीच त्याचं शरीर जरी एका ठिकाणी उपस्थित होतं, परंतु देव म्हणून त्याला सर्व काही माहित आहे. त्याला सर्व काही माहित आहे. त्याचं देव पण अगदी स्पष्ट रीतीने योहान जो आहे इथं प्रकट करत आहे, की तो 100% मनुष्य आणि 100% देव होता नाही का. तो देहधारी झाला त्यावेळी त्याने त्याचं देव पण बाजूला ठेवलेलं नाहीये. नक्कीच तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होताच, परंतु तोच देव देहधारी झाला. त्याच्या देवपणामध्ये आता आपल्याला पाहायला भेटतं मनुष्यत्वाची पण भर पडलेली आहे. त्यालाच फिलिपिकरास पत्रामध्ये त्याने स्वतःला रिक्त केला असं म्हटलेलं आहे नाही का. मराठीमध्ये तो जो रिक्त केला हा शब्द आपल्याला कठीण वाटतो नाही का. रिक्त करणं म्हणजे काहीतरी कमी करणं असा त्याचा अर्थ मराठीत होतो नाही का, परंतु मूळ भाषेमध्ये तो जो त्या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे कमी करणं नाही, तर भर घालणं. त्याच्या देवपणामध्ये, त्याच्या दैवी स्वभावासोबत आता मनुष्यत्वाची पण भर पडलेली आहे. बरोबर. तर वचन वचन 49 जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तिथे काय सांगितलं, नेथनेल ज्यावेळेस त्याला ही जाणीव होती त्यावेळेस तो म्हणतो, गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहात. दोन गोष्टी इथं प्रगट होत आहे. अगोदर आपण मसिया ज्याच्याविषयी नियमशास्त्रात लिहिले आणि संदेश त्यांनी लिहिले, तो वचन 49 मध्ये देवाचा पुत्र, आणि त्याच समान ही संज्ञा आहे इस्रायलचा राजा. पाहिलं, ज्यांचे नेत्र उघडले गेले नाही का, त्यांना खऱ्या रीतीने ख्रिस्त कोण आहे, ख्रिस्त त्यांना राजा सणावरच दिसणार आहे. परंतु ज्यांचे मन या जगातील दैवतांनी नाही का आंधळी केली आहे, ते मात्र ख्रिस्ताला पूर्णपणे खाली पाहतात नाही का. आणि म्हणूनच हेच तर मग खऱ्या रीतीने जीवन बदललेल्या व्यक्तीचे विचार असतात नाही का. आणि मग आपण पुढे येतो वचन 51 मध्ये, आणखी ओळख आपल्याला पाहायला भेटते. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश उघडलेले व देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. तुम्ही पाहिलं का, हे जे चित्र आहे, हे चित्र आपल्याला कशाची आठवण करून देतं बरं? का बरं ख्रिस्त हे सांगत आहे? कारण त्याच्यासाठी तुम्हाला ही जी ओळख वरील वचनामध्ये दिलेली आहे ना, ते समजणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर वचन 41 मध्ये आपण पाहतो की त्याला मसीहा म्हणून प्रगट केलंय. वचन 45 मध्ये आपण पाहतो की तिथं अगदी स्पष्ट केलेलं आहे की ज्याच्याविषयी नियमशास्त्रात लिहिलेलं आहे नाही का. फिलिप त्याला म्हणत आहे नाही का, ज्याच्याविषयी मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलं, संदेश त्यांनी लिहिलेला आहे तो. वचन 49 मध्ये आपण पाहतो की आता जो जो नथनेल आहे तो त्याला म्हणत आहे की तुम्ही देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहात. आणि मग ख्रिस्ताचं जे स्टेटमेंट आहे, ख्रिस्ताचे जे शब्द आहेत, ते फार चित्तवेधक आहेत. ते फार नाही का आश्चर्यचकित करणारे आहेत. मला असं वाटतं नथनेल जो होता तो तो एक फारच नाही का,
ज्यावेळेस ख्रिस्त त्याला म्हणतो, अरे तू खरा खुरा इस्रायली आहे, त्याच्या ठाई कपट नाही, नाही का? आणि त्यासोबतच ज्या प्रकारे नथनेल बोलत आहे, तुम्ही देवाचे पुत्र आणि इस्रायलचे राजा आहात, त्या प्रकारे आपण पाहतो की नियमशास्त्राबद्दल मला असं वाटतं की नथनेल जो आहे तो चांगल्या प्रकारे नाही का, तो त्याच्यामध्ये तरबेज तो असावा किंवा तो पारंगत असावा, चांगल्या प्रकारे तो तो अभ्यासक तो असावा, नाही का? आणि ख्रिस्ताचं जे शेवटचे बोल आहेत ते नक्कीच त्याच्या हृदयाला भिनले असावेत. कारण ही घटना आपल्याला याकोबाच्या घटनेकडे लक्ष वेधून घेणारी आहे. याकोब माहित आहे ना आपल्याला? जर तुम्ही उत्पत्तीमध्ये पाहिलं तर तुम्हाला तिथं पाहायला भेटेल की याकोबाला जो पडलेला दृष्टांत आहे, नाही का? तिथं त्याने त्या दृष्टांतात पाहिलं, कदाचित आपल्याला ते आठवत असेल की नाही माहित नाही. त्याने काय पाहिलं होतं बरं? एक जी शिडी आहे ती अगदी या पृथ्वीला आणि स्वर्गाला जोडलेली आहे, आणि त्या शिडीवरून काय होत आहे बरं? स्वर्गदूत चढ आणि उतर करत आहेत, नाही का? आपल्याला ते माहित असेल, नाही का? उत्पत्तीमध्ये आपल्याला ते शिकायला भेटतं. आणि जर तुम्ही ती घटना पाहिली आणि आणि इथं जे तुम्ही पाहत आहात हे चित्र आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने त्याचीच आठवण करून देत आहे. त्याचीच आठवण करून देत आहे, नाही का? नेमकं का बरं ख्रिस्त ज्यावेळेस हे शब्द वापरतो इथं किंवा अशा प्रकारे बोलतो, नाही का? तर ते आपल्याला, मला असं वाटतं, उत्पत्तीमध्ये आपण पाहू शकतो. तो अध्याय मला सापडत नाही. जर तुम्ही बारकाईने त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला ते त्याबद्दल शिकायला भेटेल. याकोबाला पडलेला जो दृष्टांत आहे, आणि आणि फारच अद्भुत रीतीने तो दृष्टांत जो आहे, जणू काय ख्रिस्त इथं इथं मांडत आहे, इथं स्पष्ट करत आहे की नाही, तशाच प्रकारे तुम्ही म्हणे देवदूतांना चढताना आणि उतरताना तुम्ही पाहाल म्हणे. की तर मग ज्यावेळेस ख्रिस्त अशा प्रकारे इथं बोलतो, नाही का? अं, त्याचा अर्थ काय आहे? की ज्यावेळेस तो म्हणत आहे की पहा, मी तुम्हाला आणखी सांगतो म्हणे, मी तुम्हाला खचित सांगतो की आकाश उघडलेले व देवदूतांना चढताना व व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. तर ते नथनेलला तर अगदी समजलं असेल, नाही का? आणि आपल्याला सुद्धा ते समजण्याचा आपण प्रयत्न करू शकतो की यातून अगदी स्पष्ट होतं की जणू काय बरोबर, मला असं वाटतं 28व्या अध्यायात आहे ना? ओके, ठीक आहे. तर तुम्ही नंतर वाचू शकता ते. तर त्यातून आपण अगदी स्पष्ट करू शकतो की ज्यावेळेस ख्रिस्त अशा प्रकारे म्हणत आहे की पहा, मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश उघडलेले व देवदूतांना चढताना व व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. तर मनुष्याच्या पुत्रावर उतरताना याकडे लक्ष द्या. आणि तिथं याकोबाने जी पाहिलेली शिडी होती त्या शिडीवर देवदूत चढत आहेत आणि उतरत आहेत. इथं मनुष्याच्या पुत्रावर उतरताना म्हटलेलं आहे. आलं लक्षात? तर हा जो शब्द प्रयोग आहे, जर तुम्ही बारकाईने लक्ष दिला तर ते आपल्याला जणू काय हे चित्र प्रगट करत आहे की जणू काय हा जो ख्रिस्त आहे, योहाने स्पष्ट करत आहे की ख्रिस्ताच्या येण्याने जणू काही स्वर्ग आणि पृथ्वी एक झाली आहे. स्वर्ग आणि पृथ्वी जोडली गेली आहे. कारण ख्रिस्तच एकमेव असा मध्यस्थ आहे ज्याने पापी मानवाचा पवित्र देवासोबत समेट घडवून आणलेला आहे. आणि योहानाला ज्यावेळेस हे शब्द तो बोलत आहे किंवा मांडत आहे, याच्या मागचा हाच उद्देश आहे की त्याच्या वाचकांना हे समजावं की तो देवाचा पुत्र आहे, तो मसीहा आहे, त्याच्याबद्दल आपण वाट पाहत होतो. एक तर आपल्याला माहित आहे, पुढे आणखी येत असताना, हा जो भाग आहे
विशेष करून वचन 51 पर्यंत हा पहिला अध्याय इथं आपण संपतो नाही का. आणि मग यानंतर आपण पाहतो की अ, ह्या या या संदर्भातील विशेष करून प्रभू येशूची जी सेवेसाठी जी तयारी आहे त्या संदर्भातील हा शेवटचा भाग आहे. अध्याय 2 वचन 1 ते 12 मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आणि इथं आपल्या सगळ्यांच्या परिचित एक घटना पाहायला भेटते, काना येथील लग्न नाही का, आपल्या सगळ्यांना माहित आहे. पुष्कळदा आपण यावर उपदेश ऐकले आहेत नाही का, लग्नाच्या वेळेस बऱ्याच गोष्टी आपण पाहतो. परंतु आपल्याला माहित आहे की तिथं प्रभू येशूने पाण्याचा द्राक्षरस केला नाही का, या संदर्भात आपल्याला पाहायला भेटतं. परंतु पाण्याचा द्राक्षरस करणं यावर योहानाचं लक्ष केंद्रित नाही केलं योहानाने. योहानाची इच्छा आहे की वाचकांनी कशावर आपलं लक्ष केंद्रित करावं, ते वचन 11 आहे नाही का, खरं जर आपण पाहिलं तर. आणि वचन 11 काय सांगत आहे, येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रगट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. कशावर लक्ष केंद्रित केलेलं आहे की त्याने त्याचं गौरव त्यातून प्रगट केलं एक, आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. योहानाने मांडलेल्या त्या मुख्य मुद्द्यांपैकी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं पाहायला भेटतो, आणि तो म्हणजे काय, चमत्कार नाही का. आणि चमत्कार म्हणजे जणू काय प्रभू येशूचं वैभव प्रगट करणारं ते चिन्ह होतं, आणि त्यामुळे त्याच्या शिष्यांचा त्याच्यावर विश्वास त्यांचा बसला, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. हे कृत्य जणू काय त्यांच्या हृदयात तो विश्वास उत्पन्न करणार ठरलेला आहे. आणि याबद्दलच बोलत असताना एक देवाचे सेवक डॉक्टर डेव्हिड जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात, चिन्हांबद्दल बोलत असताना, आज अनेकांना चिन्ह आवडतात नाही का. आणि पुढे सुद्धा आपण पाहणार आहोत की यहुदी लोकांसाठी चिन्ह हे सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ते प्रत्येक गोष्टीसाठी चिन्ह मागतात. आणि म्हणूनच ज्यावेळेस नथनेलाला सुद्धा ख्रिस्त नाही का म्हणतो की तू खराखुरा इस्रायली आहे, आणि मग तो म्हणतो की मनुष्याच्या पुत्रावर तुम्ही ते देवदूत चढताना उतरताना तुम्ही पाहाल, तर तो ते चिन्हाची आठवण करून देत आहे. नथनेलाला ते समजलं असावं नाही का. मग आपण पाहतो की ज्यावेळेस चिन्हांबद्दल म्हटलेलं आहे, तर डॉक्टर डेव्हिड अशा प्रकारे म्हणतात की चिन्हे हा जो शब्द आहे देवाने मोशेद्वारे घडून आणलेल्या चमत्काराच्या संदर्भात वापरला आहे नाही का, जे आपण निर्गम मध्ये पाहतो, जे आपल्याला निर्गमच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतात. विशेष करून 10 पिढा ज्या मिसर देशावर आणलेल्या होत्या, आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जिवंत खरा देव आहे. त्याची ओळख त्यांना व्हावी नाही का. मोशेला ज्यावेळेस त्याने बोलून पाठवलं नाही का, आणि ज्यावेळेस मोशे म्हणतो की तुझं नाव काय म्हणून मी त्यांना सांगणार, त्यावेळेस तो म्हणतो की मी आहे यहोवा देव यावे, स्वअस्तित्व असणारा सार्वभौम सर्वाधिकारी सर्व सामर्थ्य देव मी आहे. बरोबर, हे इस्रायल लोकांना समजावं. दुसरी गोष्ट, दोन्ही बाजूने त्याने त्या ज्या पिढा तिथं आणल्या होत्या निर्गम मध्ये आपल्याला माहित आहे, त्या एक तर इस्रायल लोकांसाठी एक चिन्ह दाखल होत्या. इस्रायल लोकांसाठी हे सत्य प्रगट करणाऱ्या होत्या की तो कोण आहे, त्याची ओळख त्यांनी समजून घ्यावी. आणि दुसरी गोष्ट, मिस्री लोकांना त्याचं सामर्थ्य, त्याचं महान पराक्रम त्यांना समजावं नाही का. आणि म्हणूनच चिन्हे जे आहेत ते फक्त नवीन करारातच नाही तर अगोदर पासून होते ते नाही का. आणि योहान जो आहे जेव्हा अशा प्रकारे या शब्दाचा उल्लेख करत आहे, तेव्हा तो प्रभू येशूची तुलना मोशेशी करतो नाही का. ज्यावेळेस तो इथे चिन्हांचा प्रारंभ करून म्हणे, तो चिन्ह हा शब्द वापरून जणू काय तो मोशीची आठवण करून देत आहे, आणि ख्रिस्ताची तुलना जणू काय त्याच्याशी करत आहे की नाही, कशा प्रकारे ख्रिस्त श्रेष्ठ आहे मोशेपेक्षा. निर्गमच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, पुस्तकाच्या लेखकाला जी उत्सुकता होती तीच उत्सुकता आपण योहानामध्ये इथं पाहत आहोत. कारण निर्गम ज्यावेळेस लिहिलं जात आहे तर तो त्या चिन्हांवर फारच नाही का, फारच उत्सुकतेने तो त्या गोष्टी बोलत आहे. तशाच प्रकारे योहान बोलत आहे. चमत्कार लोकांना काहीतरी दाखवण्यासाठी देण्यात आले होते नाही का. तुम्ही म्हणू शकता यावर नक्कीच ते माहितीवर किंवा त्यांनी कृती करणं त्यावर अपेक्षित होतं. कारण ज्यावेळेस ते चमत्कार केले गेले नाही का निर्गम मध्ये सुद्धा,
त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला योग्य त्याला प्रतिसाद आपण म्हणतो ना, तो सुद्धा तिथं भेटायला पाहिजे नाही का. आणि तशाच प्रकारे आपण पाहतो की देव लोकांना त्यातून काहीतरी सांगत आहे. लोकांनी त्याला योग्य प्रतिसाद द्यायला पाहिजे होता. आणि योहान जो आहे त्याचीच आठवण करून देत आहे. योहान शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो इतर शुभवर्तमानापेक्षा हे जरा नाही का अद्वितीय किंवा अलौकिक किंवा वेगळं आपल्याला आपण इथे याच्यामध्ये पाहायला भेटतं. कारण योहान ज्या प्रकारे ते शब्द ते चमत्कार ते मांडतो तो ह्याच शब्दाने मांडतो, चिन्हे. आणि चिन्हे या शब्दासाठी ग्रीक जो शब्द आहे बघा, सेमियॉन असा शब्द वापरलेला आहे. आणि हा शब्द सातत्याने ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराला दाखवण्यासाठी योहान वापरत आहे. आणि याच्या मागचा उद्देश काय होता बरं? या चमत्कारांचा उद्देश स्वतःकडे लक्ष वेधण्याचा नव्हता, तर स्वतःच्या पलीकडे प्रभू येशूकडे त्यांनी पाहावं त्याच्याबद्दल होता. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की योहान 20व्या अध्याय वचन 30 आणि 31 मध्ये हे सारांशित करतो. या संपूर्ण शुभवर्तमानाचा सारांश तो देत असताना म्हणत आहे की येशूला ख्रिस्त आणि देवाचा पुत्र म्हणून तुम्ही ओळखावं नाही का. आणि मग ह्या सर्व गोष्टी त्याच्यासाठीच नेमण्यात आलेल्या आहेत. त्याच प्रकारे डॉक्टर रॉबर्ट जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात चिन्हाबद्दल आणखी बोलत असताना. ते म्हणतात की अशी चिन्ह ही अशी कृती आहे जी येशूने केली नाही का. ती हे दर्शवत होते की येशू कोण आहे, त्याची खरी ओळख ती दर्शवत होती नाही का. आणि त्या कृतीकडे तुम्ही केवळ आश्चर्यकारक रीतीने पाहत असाल तर तुम्ही चुकले आहात. आपल्याला फक्त चिन्ह लागतं नाही का, आपल्याला फक्त चमत्कार लागतात. परंतु तो चमत्कार करणारा ख्रिस्त कोण आहे, तो कसा आहे, त्याचं त्याचं वैभव, त्याची महानता, त्याचं गौरव, ते नको आम्हाला नाही का. आणि तेच आपण इथं पाहतो. योहान ज्यावेळेस या गोष्टी मांडतो त्यावेळेस तो म्हणत आहे की तुम्ही त्याच्याही पलीकडे पहा. ते आश्चर्यकारक रीतीने फक्त पाहत असाल तुम्ही तर तुम्ही चुकत आहात. मग ते चिन्ह पाण्याचा द्राक्षरस करणं असू द्या, लोकसमुदायाला जीव घालणं असू द्या, किंवा आंधळ्या व्यक्तीला दृष्टीदान देणं असू द्या, संपूर्ण योहान कृष्ण वर्तमान याकडे आपलं लक्ष केंद्रित करत आहे की केवळ आश्चर्यकारक जे कार्य आहे म्हणून त्याकडे पाहू नका, तर या अशा कृती आहेत ज्या जर तुम्ही देवाच्या इच्छेनुसार पाहिल्या, देवाच्या त्या परिपूर्ण त्या भिंगातून जर तुम्ही पाहिल्या, तर तुम्हाला ख्रिस्ताची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. का बरं? प्रेषितांची कृत्यमध्ये आपल्याला अनेक चमत्कार घडलेले पाहायला भेटतात. कारण त्या सर्व चमत्काराचा सरतेशेवटी एकच उद्देश होता की त्यांनी ख्रिस्ताकडे आपली दृष्टी वर लावून पाहावं. त्याचंच एक उदाहरण जर आपल्याला घ्यायचं ठरलं तर मला असं वाटतं सुंदर नामे डोंगरा त्या दरवाजाजवळील तो जो व्यक्ती आहे, तो आंधळा, तो पांगळा व्यक्ती नाही का. त्याला कशा प्रकारे जो आहे त्याला त्याला आरोग्य प्राप्त होतं नाही का. त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि ज्यावेळेस तिथं आपल्याला पाहायला भेटतं की तो चमत्कार घडतो. आणि मग ही जी लोक आहेत आपण पाहतो की ते तो चमत्कार पाहून ते त्याच्या माग आपल्याला पाहायला भेटतं की लोकसमुदाय त्यांच्या माग जातात आणि वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारे ते त्यांच्याकडे पाहतात. परंतु याचा उद्देश काय होता की त्यांनी ख्रिस्ताकडे पाहावं. आणि तुम्हाला प्रेषितांची कृत्येमध्ये अनेक चमत्कार अशा प्रकारे पाहायला भेटतील, अनेक चमत्कार पाहायला भेटतील नाही का. आणि प्रत्येक चमत्कार जे आहे ते प्रेषित लोक त्या उद्देशाने गेले नव्हते तिथं नाही का. पौल आपण पाहतो की ज्यावेळेस फिलिप्पी शहरात होता आणि फिलिप्पी शहरात असताना आपल्याला पाहायला भेटतं की अ, तो त्या गावातून फिरायचा आणि फिरत असताना त्याच्या मागे एक 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 अशुद्ध आत्मा लागलेली मुलगी आपल्याला पाहायला भेटते. ती ओरडायची का जिवंत देवाची सेवक आहेत नाही का. तो कुठे चाललेला आहे? सुवार्ता प्रसारासाठी. तो देवाचं वचन सांगत आहे. परंतु ह्या गोष्टी असताना आपल्याला माहित आहे ते सरळ जात असताना ह्या गोष्टी घडत गेल्या. आणि त्याचा उद्देश काय होता? सुवार्ता गाजवणं, ख्रिस्त गाजवणं. तिथं पॉल्स पाहतो आणि आपल्याला पाहायला भेटतं की ती मुलगी जी आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने ती बरी होते.
त्याचा परिणाम पाऊल तिला त्यांना अटक करण्यात येतं. आणि आपण पाहतो की ते अटक होणं सुद्धा देवाचं महान कार्य प्रगट करणार होतं तिथं. त्यामुळे तो जेलर बदलला जातो, नाही का? आणि तशाच प्रकारे आपल्याला माहित आहे की इथं अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला शिकायला भेटतं, नाही का? प्रेषितांची कृत्य 3ऱ्या अध्यायामध्ये ज्या पांगळ्या व्यक्तीबद्दल आपण शिकलो, नाही का, त्या भिकाऱ्याबद्दल आपण शिकलो. तर तशा प्रकारे चमत्काराबद्दल, चिन्हाबद्दल आपण बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं की का बरं चिन्ह आणि चमत्काराचा उपयोग देवाने करून घेतला. पहिल्या शतकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आपण आजही देव त्याच्या इच्छेनुसार या गोष्टी करू शकतो, नाही का? तो सामर्थ्य देव आहे, तो काल आज आणि युगानुयुग सारखा देव आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. आम्ही असं कधीच म्हणणार नाही की देव आज चमत्कार करू शकत नाही. नाही, तो करतो आजही, आपल्याला माहित आहे. परंतु तो माझ्या इच्छेनुसार नाही करणार, ते माझ्या योजनेनुसार नाही करणार तो, नाही का? मी जे मागितलं ते तसंच व्हायला पाहिजे असं कधीच होणार नाही. तर मुळात जर तसं घडत आहे, आज जर आपण चिन्ह पाहिली जगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, आणि जर ते चिन्ह तुम्हाला ख्रिस्ताकडे घेऊन जात नाही, ती चिन्ह तुम्हाला खऱ्या सुवार्तेकडे आकर्षित करत नाही, तर ते चिन्ह नक्कीच ख्रिस्ताकडून नाही, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग भले कोणताही दावा असू द्या, मेलेला व्यक्ती जरी उठला, नाही का, तरी आपण ते मान्य करू शकत नाही. कारण इथं ज्यावेळेस या चिन्हांबद्दल आपण पाहत आहोत योहान वर्तमानामध्ये, तर आपल्याला माहित आहे की फक्त आश्चर्यकारकपणे तिथं पाहणं एवढंच नाही, तर आपल्याला पाहायला भेटतं ती कृतीची मागणी करतं. आणि जर आपण देवाच्या त्या भिंगेतून आपण पाहिलं, तर ख्रिस्ताची ओळख तिथून आपल्याला प्रगट होते. कशी बरं? ज्यावेळेस आपण पाहतो की तो 5,000 भोजन देतो, तो जेवू घालतो, त्यातून ख्रिस्त हे दाखवत होता की मी जीवनाची भाकर आहे, नाही का? त्या आंधळ्या व्यक्तीला त्याने दृष्टीदान दिलं, त्यातून ख्रिस्ताचं काय काय प्रकट झालं बरं? की तोच खरा जगाचा प्रकाश आहे. तो खरा जगाचा प्रकाश आहे. आपण त्या द्राक्षरसाबद्दल पाहतो, पाण्याचा द्राक्षरस होणं हे काय दाखवत आहे आपल्याला? त्या नव्या मेजवानीची आठवण करून देतात जी ख्रिस्तामध्ये आपण आनंद घेतो त्याचा, नाही का? तर मग नक्कीच आपण पाहतो की ज्या प्रकारे डॉक्टर रॉबर्ट ते सांगतात की चिन्हांकडे पाहत असताना आपण कशा प्रकारे पाहतो. प्रभू येशूच्या सार्वजनिक सेवेशी जो संबंधित असणारा दुसरा भाग आहे, त्याकडे आपण आता पाहूया. ज्यावेळेस आपण या भागाकडे येतो, तर आपल्याला माहित आहे की जिथे पहिल्याने वल्हांडण सण जो आहे तो साजरा करण्याचा उल्लेख आपल्याला इथं पाहायला भेटतो. वल्हांडण सणाचा उल्लेख आपण पाहतो सगळ्यात सुरुवातीला, सगळ्यात पहिल्याने. पहिला आपण म्हणू शकतो योहान वर्तमानामध्ये ख्रिस्ताच्या सेवेच्या अगदी सुरुवातीला आपल्याला पाहायला भेटतं की वल्हांडण सण जो साजरा होतो आणि त्याच्या आजूबाजू घडणाऱ्या घडामोडी आहेत, ते आपल्याला अध्याय 2 वचन 13 ते अध्याय 4 वचन 54 मध्ये पाहायला भेटतं. तर हा जो पहिला वल्हांडण सण आहे, त्याकडे आपण जर लक्ष दिलं तर या भागामध्ये आपण पाहतो की अगदी सुरुवातीलाच ख्रिस्त जो आहे मंदिराचं शुद्धीकरण करतो, नाही का? आणि या घटनेने योहान जो आहे तो सुरुवात करत आहे. आणि वचन 13 ते 25 मध्ये आपण ह्या गोष्टी पाहतो. या भागात देखील पुन्हा एकदा प्रभू येशूच्या ओळखीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. जर तुम्ही 18 वाचला, अध्याय 2 आणि वचन 18 पहा, तिथं काय सांगितलेलं आहे? त्यावरून यहुदी त्याला म्हणाले, तुम्ही हे करता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता म्हणे, नाही का? प्रभू येशूला ते यहुदी लोक काय म्हणाले बघा. तर आपण पाहतो की त्यांच्या या प्रश्नाला प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्युत्तर म्हणून काय उत्तर दिलं बरं तिथं? ते ज्यावेळेस अशा गोष्टी बोलत आहेत, तर ख्रिस्ताने त्यांना अगदी स्पष्ट रीतीने त्याचं उत्तर म्हणून त्याने काय दिलेलं आहे? वचन 19 आपल्याला सांगतं, येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. अ, तर ख्रिस्ताने त्यांना प्रतिसाद म्हणून, त्यांच्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून हे सांगितलं की तुम्ही, नाही का, म्हणजे स्वतःचा मृत्यू आणि पुनरुत्थानाच त्याने भाकीत तिथं केलेला आहे, जो त्याच्या सेवेचा सर्वोच्च, सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात मोठं चिन्ह होतं, ज्याची मागणी किंवा ज्याच्याबद्दल हे बोलत आहेत,
त्या चिन्हाबद्दल, त्या चिन्हाकडे ख्रिस्त जो आहे त्यांचं लक्ष वेधून घेतो. पुढे वचन, अध्याय 2 वचन 21 ते 25 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो मग अगदी स्पष्ट करत आहे बघा. वचन 21 मध्ये, तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. इथं अगदी योहान स्पष्ट करतो कोणत्याबद्दल बोललेला आहे, शरीररूपी मंदिराबद्दल. वचन 22 मध्ये पाहतो आपण, तो असे म्हणत असे, हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला म्हणे. तर त्याचा परिणाम काय बरं? आपण पाहतो की नंतर आठवलं म्हणे त्यांना. परंतु तत्पूर्वी आपण पाहतो की ख्रिस्ताने ही जी चिन्ह केली, वचन वचन 25 मध्ये विशेष करून सांगितलंय की शिवाय विषयी कोणी साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होतं, नाही का? तर मुळात आपल्याला पाहायला भेटतं वचन 24 आणि 25 मध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच योहान जो आहे पुढे म्हणतो की ख्रिस्ताने आणखी ती चिन्ह केलेली आहे, परंतु त्याचा परिणाम म्हणजे अनेक लोकांनी किमान वरवर तरी तिथं विश्वास ठेवलेला आपल्याला दिसतो, नाही का? आणि मग अध्याय 3 मध्ये आपण येतो आणि अध्याय 3 मध्ये आपल्याला निकोदेमस सोबतचं जे संभाषण आहे, त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. हा एक अधिकारी होता आणि आपल्याला पाहायला भेटतं तो युद्यांचा एक अधिकारी होता असं म्हटलेलं आहे इथं. आणि इथे पुन्हा ख्रिस्ताच्या ओळखीवरच जोर दिला जात आहे, नाही का? आणि इथं तुम्हाला मग मनुष्याचा पुत्र, नाही का, अ, त्यानंतर देवाचा पुत्र आपण पाहतो. आणि विशेष करून अजून निकोदेमस आहे बघा. आता योहान जो आहे ज्यावेळेस चिन्हाबद्दल सुरुवात करत आहे, तर चिन्हाबद्दलच तो पुढे बोलत आहे. वचन 2 मध्ये पहा, तो रात्री येशूकडे येऊन काय म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. देव बरोबर असल्या वाचून, तो त्याला देव म्हणून नाही पाहते अजून पण, तो म्हणतो देव बरोबर असल्या वाचून, नाही का? आणि मग ख्रिस्त त्याला अगदी स्पष्ट सांगतो, नाही का? पुढे जर आपण पाहिलं तर मनुष्याचा पुत्र म्हणून तो म्हणत आहे, नाही का? अं, याच 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 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. मग इथं मनुष्याचा पुत्र आणि देवाचा पुत्र हे दोन्ही स्वभाव जे आहे अगदी स्पष्ट रीतीने या अध्यायामध्ये तो प्रगट करत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं जसं योहान 3:16 पण आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतं, नाही का? की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, नाही का, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. तर दोन्ही गोष्टी इथं आपल्याला पाहायला भेटतं. तर त्याचं एक परिपूर्ण मनुष्यत्व, त्याचं दैवत्व पाहतो आणि दोन्ही स्वभाव आपल्याला इथं पाहायला भेटतात. आणि ती त्याची तारणाची भूमिका जी तो पूर्ण करणार होता, त्यावर ह्या भागामध्ये जोर देण्यात आलेला आहे. जर तुम्ही 14-15 जर पाहिलं तर पहा, इथं आता चिन्ह म्हणून आता तो निकोदेमेसला याची आठवण करून देत आहे. पहा, तुला माहिती आहे ना, अरण्यामध्ये मोशेने एक प्रसंगी सर्प उंच केला होता, तुला आठवत असेल. ते चिन्ह सुद्धा माझ्याबद्दल साक्ष देणार आहे. तशाच प्रकारे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केलं पाहिजे, म्हणजे तो त्या लोकांना काय करेल, आकर्षित करून घेईल म्हणे, तो त्यांना जीवन देईल म्हणे. आणि नक्कीच ख्रिस्ताचं वधस्तंभ त्याने केलेलं परिपूर्ण कार्य त्याच्याबद्दल ते आठवण करून देणार होतं. त्यानंतर तिसरा अध्याय वचन 22 ते 36 मध्ये आपण येतो. तिथं पुन्हा एक वार बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची जी साक्ष आहे ते आपल्याला पाहायला भेटते. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने हे स्पष्ट केलं की येशू हाच ख्रिस्त आहे, तो देवाचा पुत्र आहे. आणि त्याने पुढे हे आणखी स्पष्ट केलेलं आहे की येशू हा देवाचा अनुभव देणारा, नाही का, जणू काय देवाला त्याने प्रगट केलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो ते ते तारण सिद्ध करण्यासाठी तो आलेला आहे. आणि आपण पाहतो की ह्या गोष्टी जरी घडत आहेत तरी सुद्धा लोक त्याचा नकार करताना आपल्याला दिसत आहे. पुढे चौथा अध्याय वचन 1 ते 42 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की योहान जो आहे, आपल्याला पाहायला भेटतं आता शमरोन भागामधील जी जी घटना आहे तिचं वर्णन तो करतो. आणि खास करून ह्या घटनेचं वर्णन तो करत आहे. तर आपल्याला माहित आहे की यातून आपण मागे शिकत असताना आपण पाहिलं की यहुदी लोकांना फार तिटकारा याचा होता, नाही का?
आणि तिथं त्या विहिरीजवळ तो आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं तिथं शम्रोनी ती स्त्री भेटते, त्यांच्या दोघांमधील ते संभाषण आपण पाहतो. आणि मग येथे पुन्हा एकदा येशू हाच मसीहा आहे ह्यावर योहान जो आहे तो जोर देत आहे. ज्याला ख्रिस्त म्हणतात, जो येईल आणि त्याच्या लोकांना सर्व गोष्टी समजावून सांगेल, तो हाच आहे. योहान त्याची आठवण करून देत आहे. आणि स्वतः ख्रिस्ताने इथं स्पष्ट केलेलं आहे की तारण तर म्हणे कुठून आहे म्हणे, यहूद्यांपासून आहे म्हणे, नाही का. यहूद्यातून आहे म्हणे तारण. कारण आपल्याला पाहायला भेटतं अ, इथं विशेष करून यहूद्यातून तारण आहे. म्हणजे तो पुन्हा एक वार स्वतःकडे तिचं लक्ष वेधून घेत होता. ख्रिस्ताचा असा आग्रह होता की तिचे जे विचारसरणी आहे, नाही का, तिच्या विचारसरणीला त्याने आव्हान केलं त्याद्वारे. आणि तिला जे हवे असलेलं होतं ते जीवन तो हे दाखवत होता की ती माझ्यामध्ये आहे. त्याची वास्तविकता, देवाची वास्तविकता शोधण्यासाठी तिला तो बोलवत होता, नाही का, तिला पाचारण तो करत होता त्या प्रकारे. आणि अनेक आपण पाहतो की नंतर पुढे अनेक जी शंभरोनी लोक आहेत त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि यहुदातून तारण आहे ज्यावेळेस असं म्हटलं जातं, तर तो पुन्हा एक वार त्यांचं लक्ष त्या जुन्या करारातील अभिवचनाकडे वेधून घेतो. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो अभिवचनाचा मसीहा आहे. ते यातून तो सिद्ध करतो. पुढे योहान 4 अध्याय वचन 43 ते 54 मध्ये आपण पाहतो की ख्रिस्ताने केलेले जे दुसरे अद्भुत कृत्य, अद्भुत चिन्ह जे आहे ते पुन्हा एक वार आपण पाहतो काना येथे केलेले आहे. काना या ठिकाणी आपण पाहतो, नाही का. जे आपल्याला वचन 4 वचन 43 पासून पुढे आपल्याला शिकायला भेटतं. जर वचन आपण 43 पाहिलं तर तिथं पहा काय सांगितलंय. मग त्या 2 दिवसानंतर तो तिथून गालिलात निघून गेला, कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेश त्याला स्वदेशात मान मिळत नाही. आणि इथं पुन्हा एक वार आपण पाहतो की एक चिन्ह इथं घडलेलं आहे, नाही का. आणि अं, इथं आपण पाहतो कोणी एक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफरनहूमात आजारी होता असं सांगितलेलं आहे. तर इथं पूर्णपणे आपण पाहतो की ख्रिस्ताने का मुलाला, त्या अंमलदाराच्या मुलाला स्पर्श न करता किंवा त्याला न पाहता सुद्धा त्याने बरं केलेलं आहे. आणि योहान जो आहे हा चमत्कार सुद्धा इथं मांडत आहे, तो स्पष्ट करत आहे. आणि यातून या चमत्काराचा उद्देश काय होता, तिथे पाहणारे जे लोक होते त्यासोबतच त्या अंमलदारासोबत आलेले लोक असतील किंवा त्याच्या घरचे लोक असतील, आपल्याला पाहायला भेटतं त्या सर्वांनी आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. यातून ख्रिस्ताचा सर्वाधिकार स्पष्ट होतो. यातून त्याचं देव पण प्रगट होतं. तो महान प्रभू आहे. त्याला त्याला कशाची गरज नाही, नाही का, कोणत्या कोणत्या आधाराची गरज नाही. कारण तो महान सामर्थी प्रभू आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस तो अंमलदार घरी जातो, नाही का, तो जात असताना त्याचे दास त्याला भेटून म्हटले की आपला मुलगा वाचलाय. यावरून कधी त्याला बरं वाटलं असं त्यांनी विचारलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं काल 7व्या ताशी त्याचा ताप गेला म्हटले. तर मग त्याला आठवलं, अरे ज्यावेळी प्रभूने म्हटलं त्याच वेळी हे घडलेलं आहे. आणि म्हणून सांगितलं की त्याने स्वतः, नाही का, त्याच्या बापाने, त्याने स्वतः आणि सर्व घराण्याने विशेष करून विश्वास ठेवलेला आहे. आणि मग इथं पुन्हा सांगितलं वचन 54 मध्ये की येशूने यहूद्यातून गालिलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते दुसरे चिन्ह म्हटलेलं आहे. तर त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवावा. आता आपण पाहतो पहिल्या वल्हांडण सणाच्या संपूर्ण विभागामध्ये आपण पाहतो एक महत्वाचा विषय आपल्याला तिथे शिकायला भेटतो, आणि तो म्हणजे काय, विश्वास, नाही का. त्यांनी विश्वास ठेवला म्हटलेला आहे. अध्याय 2 वचन 11 मध्ये आपण पाहतो की पहिल्या चिन्हानंतर त्या शिष्यांनी प्रभू विश्वास ठेवलेला आहे. अध्याय 4 वचन 42 मध्ये शंभरोनी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीमुळे त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. अध्याय 4 वचन 53 मध्ये आपण पाहतो त्या बरे झालेल्या मुलाच्या कुटुंबाने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. नंतर अध्याय 7 वचन 50 मध्ये, अध्याय 19 वचन 39 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. आणि या सर्व गोष्टी आपल्याला विशेष करून अध्याय 7 वचन 50 आणि अध्याय 19 वचन 39 जर आपण पाहिलं तर हे आपल्याला विचार करण्यास भाग पाडतं की निकोदेमस जो होता त्याने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्याने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि विशेष करून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताची चिन्हे आणि त्याची सखोल शिकवण ही त्याची ओळख
आणि त्याने देव केलेल्या तारणाची सामर्थ्यशाली साक्ष होती आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, आपल्याला पाहायला भेटतं नाही का. आणि नक्कीच अ, याबद्दल बोलत असताना डॉक्टर जेस जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की योहान वर्तमानातील मुख्य विषयांपैकी एक विषय म्हणजे तारणदायी विश्वास. संपूर्ण सुवार्तेमध्ये विश्वास ठेवण्यावर भर देण्यात आलेला आहे आणि दोन क्षेत्रामध्ये आपण हे पाहतो नाही का. विश्वास ठेवण्याबद्दल, विश्वासाबद्दल एक म्हणजे तो विश्वास म्हणजे किंवा देवाचं मूल बनणे त्याबद्दल आहे. आणि हे देवाचं कार्य आहे पूर्णपणे. दुसरं म्हणजे ती एक कृती आहे आणि ते वैयक्तिक जीवनाबद्दल आहे नाही का. तारणदायी विश्वास हा समूहामध्ये नाही, तर वैयक्तिक वैयक्तिक आपल्या हृदयात होणार देवाचं परिपूर्ण कार्य आहे. हे देवाचं दान आहे. आपल्याला इफिस्कारास पत्र 2 अध्याय त्याची आठवण करून देतं. ते आपल्या जीवनातील देवाची कृपा प्रगट करणारा आहे, ज्यावर आपण विश्वास ठेवतो देवाने केलेल्या परिपूर्ण कार्यावर. आणि हे पूर्णपणे त्या त्या दैवी ज्ञानावर अवलंबून आहे, जे त्या गौरवी सुवार्तेमध्ये प्रगट झालेलं आहे. ती सुवार्ता, कारण रोमकारास पत्र जर आपण वाचलं तर 10व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे. कारण विश्वास वार्तेने आणि वार्ता येशू ख्रिस्ताच्या वचनाने होते. तर ते वार्ता आहे जे गौरवी आणि शुद्ध ज्ञान आहे, देवापासून आलेलं, स्वर्गातून आलेलं आहे. ते तो विश्वास उत्पन्न करतं. ते उत्पन्न करण्यासाठी देवाचा आत्मा त्या त्या व्यक्तीच्या हृदयात कार्य करतो आणि त्याला हे सत्य समजतं की ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला नाही का. तो माझ्यासाठी आला, माझ्यासाठी जगला, माझ्यासाठी तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झालेला आहे. मी या सत्यावर विश्वास ठेवतो, मी याच्याशी सहमत आहे नाही का. पण हे जाणून घेण्यापेक्षा सुद्धा आपण पाहतो आणि सहमत होण्यापेक्षा बरंच काही आणखी पुढे आहे नाही का. आणि ते म्हणजे विश्वासाची एक महत्वाची बाजू म्हणजे देवाने त्याचा पुत्र जो ख्रिस्त आहे त्याने जे काही आपल्यासाठी केलेलं आहे ते आपल्या रिकाम्या हाताने स्वीकारणं नाही का. रिकाम्या हाताने, प्रभू आम्ही स्वतःहून तुझ्या समोर उभे राहण्यास बिलकुल लायकीचे नव्हतो. आमचं नीतिमत्व घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. आमचं हृदय हे असाध्य रोगाने ग्रस्त होतं. आमचं मुख जे आहे ते उघड्या थडग्याप्रमाणे आहे. आमची पावलं रक्तपात करण्यासाठी धावणाऱ्या रोमकारास पत्र 3 अध्याय सांगतं आम्ही सर्वजण पापाचं वेतन मरण त्यामध्ये होतो. परंतु प्रभू आम्ही धन्यवाद देतो की आम्ही आमच्या तारणामध्ये काहीच केलेलं नाही. सर्व काही जे काही केलं आहेस ते तू केलंस, तुझ्या प्रिय पुत्राद्वारे ते तू केलेलं आहेस. आणि म्हणून आम्ही फक्त एकच करतो, आम्ही रिकाम्या हाताने तुझ्याकडे येत आहोत नाही का. रिकाम्या हाताने आपण ते स्वीकारतो आणि विश्वास आपल्याला त्याच्याबद्दलच आठवण करून देतो. आणि त्यालाच तर कृपा आपण म्हणतो. कृपा म्हणजे काय, की ज्याच्यासाठी आपण अपात्र होतो ते देणं नाही का. आणि देवाने ते दिलेलं आहे. कशासाठी आपण पात्र होतो. आपण जीवनाला पारखे झालो होतो, आपण देवापासून दुरावलेलो होतो, आपण कोणत्याही प्रकारे देवासोबत आपला समेट घडून यावा याच्यासाठी लायकीचेच नव्हतो. परंतु देवाने स्वतः त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आपला समेट घडून आणलाय. आणि आता फक्त एकच काय, आपण फक्त रिकाम्या हाताने त्याच्या हाती पडतो. म्हणूनच तारणामध्ये संपूर्ण गौरव देवाचा आहे. पण दुःखाची गोष्ट ही आहे की आपण पाहतो की प्रत्येकाने त्या ठिकाणी सुद्धा आणि आता सुद्धा आपण पाहतो की विश्वासाने ख्रिस्ताला प्रतिसाद दिला नाही नाही का. नक्की. मग आपण पुढे जात असताना पुढे आपल्याला पाहायला भेटतं 2 अध्याय वचन 12 ते 20 मध्ये आपण पाहतो की अ, ख्रिस्ताने मंदिर भ्रष्ट करणाऱ्या लोकांना बाहेर घालून दिलं नाही का. वचन 24 ते 25 मध्ये मग आपण पाहतो की पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरवसा नव्हता. शिवाय मनुष्याविषयी कोणी साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक आहे. ज्यावेळेस इथं ही कृती ख्रिस्त करत आहे त्या लोकांना बाहेर घालून देण्याची, यातून आपण पाहतो की ख्रिस्ताला माहित होतं नाही का की त्यांच्याकडे खरा तो विश्वास नाही, तारणदायी विश्वास नाही नाही का. आणि ते लोक खऱ्या रीतीने देवापासून दुरावलेले आहेत, त्याची आठवण आपल्याला यातून होते. 3 अध्याय जो आहे वचन 18 ते 21 मध्ये
आपण पाहतो की जे लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास नकार देतात त्यांच्या विरुद्ध येणाऱ्या न्यायाबद्दल आपल्याला हा जो संदर्भ आहे पुढे आपल्याला तिसरा अध्याय वचन 18 ते 21 मध्ये आपल्याला त्याबद्दल आठवण करून देतो. परंतु पुढे आपण आणखी येत असताना पाहतो की 5वा अध्याय जो आहे, अध्याय 1 वचन 1 ते अध्याय वचन 47 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आता इथं आणखी एक सणाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं नाही का. तो एक अज्ञात सण आहे नाही का. आणि तिथं आणखी एक घटना आपल्याला घडताना दिसते 5व्या अध्यायामध्ये नाही का. जिथं आपण पाहतो की जो 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 38 वर्ष दुखणेकरी आहे तो बरा होतो नाही का. आणि असं सांगितलेलं आहे की तो शब्बात दिवस होता. आणि शब्बात दिवस होता आणि यहूद्यांच्या मते ख्रिस्ताने या दिवशी काय केलं, शब्बाताच्या दिवशी नियमाचं उल्लंघन त्याने केलेलं आहे नाही का. आणि ख्रिस्त त्या व्यक्तीला म्हणतो की तो आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. आता बघा, चालू लाग, बाज उचलून घेऊन चालू लाग, हे त्या लोकांसाठी होतं की अरे ते काम करायला लावत आहे ख्रिस्त शब्दात दिवशी. आणि ते यहुदी लोक वचन 10 मध्ये म्हणतात, ह्यावरून यहुदी त्या बऱ्याच झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्यांना उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. त्यांनी त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले तो कोण माणूस आहे. तर इथं आपण पाहतो की त्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या आणि ते म्हणायला लागले, अरे ख्रिस्ताने शब्दाच्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे आणि तो दोषी आहे. त्या प्रकारे त्याच्याकडे पाहायला लागले. आणि म्हणून मग पुढे आपल्याला 5वा अध्याय वचन 16 ते 47 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की यहुदी येशूच्या पाठीस लागून त्याला जीवे मारायला पाहू लागले म्हटले, कारण तो शब्दात दिवशी अशी कामे करत असे म्हणे नाही का. तर योहान अगदी स्पष्ट करत आहे की प्रभू येशूने, ते यहुदी लोक त्याच्या मागे होते. परंतु आता पुढे वचन 17 पासून वचन 47 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या रीतीने ते जे कृत्य करत आहेत आणि त्यांच्या मनात जे विचार चालू होते त्यांना योग्य प्रतिसाद तो देत आहे. तो अगदी स्पष्ट त्याने केलेला आहे की शब्दात काय आहे नाही का. आणि जो विशेष करून त्याने त्यांचं लक्ष पुन्हा एक वार त्याच्यावर वेधून घेतलेला आहे की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे म्हणे नाही का. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हटलेला आहे नाही का. वचन 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 47 पहा, तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या वचनावर कसा ठेवाल म्हणे नाही का. वचन 46 मध्ये, तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिलेला आहे. तो स्पष्ट करतो अगदी या संदर्भामध्ये की नाही, त्याने माझ्याविषयी लिहिलेला आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता नाही का. जो शब्दात देणारा, शब्दाचा प्रभू स्वतः त्यांच्या समोर होता, परंतु तरी सुद्धा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. पुढे आपण पाहतो प्रभू येशूच्या सार्वजनिक सेवेचा चौथा भाग आपल्याला अध्याय 6 वचन 1 ते वचन 71 मध्ये पाहायला भेटतो, जिथं पुन्हा आता दुसऱ्या वर्षी आपल्याला ओलांडण सणाबद्दल पाहायला भेटतो. मला असं वाटतं आता हे दुसरं वर्ष आहे त्याच्या सेवेमध्ये, त्याची सेवा सुरू झाल्यानंतर ओलांडण सण साजरा करण्याचं. आणि इथं अध्याय 6 मध्ये त्याचं वर्णन योहान जो आहे तो करत आहे. आता आपल्याला माहित आहे ओलांडण सणाबद्दल काय आहे. ओलांडण म्हणजे ओलांडणे नाही का. आणि हे कशाची आठवण करून देतं, मिसर मध्ये अद्भुत रीतीने इस्रायल लोकांना देवाने बाहेर काढण्यासाठी ज्या 10 पिढाचा उपयोग केला, त्या 10 पिढांमधील सगळ्यात शेवटची पिढा जी होती, ती पिढा जी होती ती प्रथम जन्मलेल्याचा मृत्यू. आणि त्याच्यासाठी आपण माहित आहे की त्याने इस्रायल लोकांसाठी एक खूण दिली होती, आपले कोकरू कापून आपल्या दार बाहेर लावणं, आणि ज्या घरावर ते रक्त दिसल ते मृत्यूदूत ओलांडून जाईल म्हटलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की निर्गम मध्ये त्याबद्दल सांगितलं की त्यानंतर देव अद्भुत रीतीने इस्रायल लोक त्या बंदिवासातून, त्या दास्यातून सुटले आणि ते बाहेर निघालेले आहे. आणि त्याच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला भेटतं की हा सण साजरा केला जात होता.
आणि अजूनही जे यहुदी लोक आहेत ते करत असतील हा सण, परंतु ख्रिस्ताच्या काळामध्ये हा साजरा केला जात होता. आणि नक्कीच ज्यावेळेस ओलांडण सणाबद्दल आहे, तर मग निर्गम मधील संदर्भ आपल्याला पाहायला भेटतील या संदर्भात, नाही का? निर्गम मधील संदर्भ यामध्ये असणं, यामध्ये काही आश्चर्यकारक नाहीये, नाही का? आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण या संदर्भाकडे पाहू, तर आपण आपल्या डोक्यात निर्गम मध्ये घडलेल्या घटना ज्या आहेत त्याकडे आपण लक्ष केंद्रित करू, आणि मग इथं पाहू, आपल्याला ते समजण्यास मदत होईल. जसं उदाहरणार्थ ज्यावेळेस योहान इथं सुरुवात करत आहे, तर अगदी 5,000 जेवण देणं, नाही का, तिथपासून तो सुरुवात करतो. आणि अगदी 2 मासे आणि 5 भाकरी, अगदी इतकं थोडकं ते जेवण ते बहुगुणित केलं प्रभूने, आणि 5,000 पेक्षा जास्त लोक त्यामध्ये जेवू शकलेले आहेत. आणि मग ही जी घटना ज्यावेळेस योहान मांडत आहे, तर आपल्याला निर्गमच्या त्या घटनेच्या प्रकाशात ज्यावेळेस आपण या घटनेकडे पाहतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की ज्या प्रकारे मिसर देशातून गुलामगिरीतून सुटल्यानंतर जसे देवाने अरण्यामध्ये त्या लोकांना मान्ना पुरवलेला आहे, तशाच प्रकारची आठवण सुरुवातीलाच योहान, प्रभू ज्यावेळेस 5,000 लोकांना जेवण देतो, त्यातून तो आपल्याला करून देत आहे. त्यानंतर वचन 16 ते 24 मध्ये, अध्याय 6 मध्ये, तिथं प्रभू पाण्यावरून चालला त्या घटनेचं वर्णन आहे. आणि ही घटना आपल्याला पुन्हा एक वार निर्गमच्या घटनेची आठवण करून देईन, जिथं तांबडा समुद्र दुभागण्यात आला, नाही का? समुद्राचा उल्लेख आहे, ओलांडण सण आहे, तर नक्कीच आपल्याला माहित आहे की त्या सर्व घटना लक्षात ठेवून आणि आता ख्रिस्त जो आहे तो पाण्यावरून चालला, ही घटना आपल्याला तांबड्या समुद्र दुभागणे त्याची आठवण करून देतं. कशा प्रकारे बरं? नक्कीच ज्यावेळेस योहान इथं सांगत आहे, नक्कीच इथं फार वेगळं पण आपण पाहतो. समुद्र दुभागलं जाणं आणि पाण्यावरून चालणं, या दोन्ही अशक्य गोष्टी आहेत, नाही का? परंतु ज्यावेळेस योहान म्हणत आहे की पाण्यावरून चालणं, तर योहान हे दाखवत आहे की मोशेद्वारे देवाने जे घडून आणलं, त्या मोशेपेक्षा श्रेष्ठ असा जो ख्रिस्त आहे, जो तुमच्यामध्ये आहे, तो स्वतः पहा, तुम्ही तर त्या समुद्रामधून गेले, परंतु हा समुद्रावर चालत आहे. त्याचं सामर्थ्य पहा, त्याचं त्याचं त्याचा अधिकार पहा, त्याचं 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 नियंत्रण पहा, त्याच्या निर्मितीवर किती आहे. तो गौरवी प्रभू आहे, तो महान देव आहे, तो संदेष्टांचा संदेष्टा आहे, तो मसिया आहे, तो मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. त्यानंतर आपण पाहत आहोत की 6 अध्याय वचन 26 ते 71 मध्ये, पुढे तो समुद्र ओलांडल्यानंतर प्रभू येशूने स्वतःला अगदी स्पष्ट केलेलं आहे. बघा वचन 26 जर तुम्ही पाहिलं, तर काय सांगितलं बरं वचन 26 मध्ये? तिथं सांगितलेलं आहे, येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिलीत म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. आता ती जी मंडळी आहे, तो जो लोकसमुदाय आहे, त्यावेळेस प्रभू त्या पलीकडे गेला, त्यावेळेस ते त्याचा शोध करत तिथपर्यंत आले. आणि मग प्रभू त्यांना म्हणत आहे की तुम्ही ती खाल्लं म्हणून तुम्ही माझ्या मागे आलात म्हणे. परंतु आता तो त्याच उदाहरण घेऊन काय म्हणत आहे? नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे, तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा, नाही का? आणि मग प्रभू पुढे त्यांना बोलत असताना तो म्हणत आहे की मीच स्वर्गातून आलेली ती भाकर आहे. वचन 31 पहा, आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खाण्यास दिली, नाही का? मग यावरून ख्रिस्त काय म्हणाला? मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो, तोच देवाची भाकर आहे, होय. आणि म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. पाहिलं? जर तुम्ही त्या घटना आपल्या नजरेसमोर ठेवल्या आणि ह्या ज्या घडामोडी योहान मांडत आहे त्याकडे पाहिलं, तर तुम्हाला अगदी स्पष्ट रीतीने पाहायला भेटल की योहान जो आहे तो तेच स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की तो ख्रिस्त स्वतः
ओलांडणाचा तो खरा यज्ञ पशु ख्रिस्तच स्वतः महान गौरवी तो देव आहे, जो जो ते समुद्र ज्याने दुभागला तोच त्या समुद्रावर चालत आहे, ज्याने तो मानना पुरवला आता तोच खरा मानना या भूतलावर आलेला आहे. नाही का, तो सर्वोत्कृष्ट मानना आहे, तो ती खरी भाकर आहे. नाही का, जो ते खाल्ल्यानंतर कधीच मरणार नाही, तो जीवन देणारा आहे. आणि खरी भाकर म्हणून येशूने वल्हाणाचा सण जो आहे तो सर्व विश्वासणाऱ्यांसाठी खरं जीवन म्हणून प्रदान केलेला आहे. म्हणूनच त्याच्या वधस्तंभावर जाण्या अगोदर तो वल्हाणाचा जो सण त्याच्यामध्ये तो सामील असताना त्याने जे प्रभुभोजन नाही का आपण विधी मंडळीला लावून दिलेला आहे, तो त्याचीच आठवण करून देत आहे. त्याने दिलेलं जे खरं जीवन आहे त्याचं स्मरण आपण करतो, त्याने केलेल्या परिपूर्ण कार्याची आपण आठवण करतो. नाही का, त्याबद्दल आपण शिकतो. तर थोडक्यात हा जो संदर्भ आहे आपल्याला त्याबद्दल आठवण करून देतो. त्यानंतर शेवटचा जो भाग आहे अध्याय 7 वचन 1 ते अध्याय 10 वचन 21 मध्ये प्रभू येशूच्या सार्वजनिक सेवेचा 5वा भाग आपल्याला पाहायला भेटतो. इथं आता मात्र मंडपाच्या सणाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं इथं. आणि मंडपाचा सण अध्याय 7 वचन 1 ते अध्याय 10 वचन 21 मध्ये आपण पाहतो. आणि योहान हे स्पष्ट करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने मंडपाचा सण कसा साजरा केला आणि कसा पूर्ण झाला त्याच्यामध्ये तो. मुळात मंडपाचा सण काय होता आणि का बरं तो तो साजरा केला जायचा, तर मंडपाचा सण जो आहे तो याच्या स्मरणार्थ केला जायचा की देवाने मिसर मधून इस्रायल लोकांची केलेली सुटका आणि त्यांना अरण्यामध्ये पाण्याचा पुरवठा केला त्याच्या स्मरणार्थ. त्याचप्रमाणे देव सतत अन्न उपजवण्यासाठी पाऊस पुरवितो याची सुद्धा ते आठवण करायचे. आणि म्हणून आपण पाहतो एवढंच नाही तर तो देवाच्या त्याच्या लोकांच्या अंतिम सुटकेच्या दिवसाची पण वाट दाखवत होता. नाही का, तर मनपाचा सण आपल्याला त्याबद्दल आठवण करून देतो. आणि या सणादरम्यान आपण पाहतो की याजक जे आहे ते काय करायचे, त्या मंदिराच्या वेदीवर पाणी ते ओतायचे. आणि हे त्याचं चित्र होतं की देव त्याच्या दयाळूपणे सर्व पुरवठा तो करत आहे. आणि हीच प्रतिमा ख्रिस्त लक्षात घेत आहे, हीच कृती ख्रिस्त लक्षात घेत आहे. आणि अध्याय 7 मध्ये हेच लक्षात घेऊन तो काय म्हणत आहे बरं, वचन 37 मध्ये जर तुम्ही पाहिलं, वचन 37 पासून पुढे बघा. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला. महत्वाचा दिवस म्हणजे काय, ज्या दिवशी याजक लोक त्या वेदीवर अशा प्रकारे प्रतिकात्मक रीतीने ते पाणी ओतायचे, जे दाखवायचे की नाही तो पाऊस पुरवणारा देव आहे. नाही का, पाणी पुरवठा करणारा देव आहे, जे अरण्यामध्ये आमच्या लोकांना देवाने दिलं तेच आजही तो आपल्याला पुरवितो, पाऊस देतो. आणि तेच लक्षात घेऊन तीच कृतीकडे पाहून कदाचित ख्रिस्त इथं म्हणत आहे, कोणी ताणलेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. अरण्यामध्ये ज्या पाण्याचा अनुभव इस्रायल लोकांनी घेतला, ते पाणी त्यांना त्या वचनदत्त देशापर्यंत सुद्धा पोहोचू शकलं नाही. नाही का, परंतु हे असं जिवंत पाणी आहे जे ख्रिस्त देतो. नाही का, ते 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 जिवंत पाण्याचा झरा म्हटलेला आहे, जो कधी न आटणारा. आहे का, आणि आणि हे केवळ ख्रिस्त करू शकतो. आणि हे केवळ तो श्रेष्ठ प्रभू तो करू शकतो, त्याची ते आठवण करून देतं. नाही का, त्यानंतर अध्याय 8 वचन 12 ते 59 मध्ये आपण पाहतो प्रभू येशूने स्वतःला देवाचा पुत्र म्हणून त्याचं पुत्रत्व तिथे प्रगट केलेलं आहे. आणि प्रभू येशूने स्वतःला देवाचा पुत्र म्हटलं. आणि त्याने हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की अविश्वासी जे यहुदी आहेत ते अब्रामाचे खरे पुत्र नाहीत. नाही का, 8व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं अगदी स्पष्ट रीतीने तो जो वाद आहे त्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटल. नाही का, प्रभूने अगदी स्पष्ट रीतीने ते यहुदी लोकांना उघड पाडलेलं आहे, ते कशा प्रकारे अब्रामाचे पुत्र नाहीत. यहुद्यांबरोबर झालेला जो वाद आहे वचन 31 पासून पुढे आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटतं. त्यानंतर
अध्याय 9 वचन 1 ते वचन 41 मध्ये जन्मापासून आंधळा असणारा जो व्यक्ती आहे त्याला ख्रिस्त बरे करतो त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि या घटनेला प्रतिसाद म्हणून जे संशय घेणारे पुरुष होते, येशूने काय केले याची काळजीपूर्वक ते चौकशी करायला लागले. आणि मग त्यांचे कृत्य हे स्पष्ट करत होतं की जे ख्रिस्त म्हणतो, नाही का, की अरे तुम्हाला वाटतं तुम्हाला दिसतं परंतु तुम्हीच खरोखर आंधळे आहात. ख्रिस्त त्यांना तिथं बोलतो, नाही का, तुम्ही खरे आंधळे आहात म्हणे, नाही का. आणि जणू काय आंधळे वाटडी म्हणे ते दुसऱ्यांना वाट दाखवत आणि तुम्ही स्वतः एक खड्ड्यात पडता आणि इतरांनाही खड्ड्यात पाडता म्हणे, कारण तुम्ही स्वतः आंधळे आहात. तुम्हाला स्वतःला दिसत नाही, कारण ते त्याच्यावर अविश्वास करत होते आणि ख्रिस्त आणि प्रभू म्हणून ते त्याच्याकडे पाहत नव्हते. आणि मग आपण शेवटी येतो, तर हेच लक्षात घेऊन ख्रिस्त आता त्यांना फटकारत आहे त्याच्या या बोलण्याने, जे आपल्याला अध्याय 10 वचन 1 ते वचन 21 मध्ये पाहायला भेटतं, जिथं ख्रिस्त स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हणून सादर करतो, नाही का. आणि आपल्याला माहित आहे की यातून तो त्या पुढाऱ्यांना जणू काय फटकारत होता की अरे तुम्ही खरे मेंढपाळ नाही, जरी तुम्ही दाखवता की आम्ही मेंढपाळ आहोत, परंतु तुम्ही तर क्रूर लांडगे आहात. तुम्ही मेंढरांवर जुलूम करता आणि तुम्ही मेंढरांना नष्ट करण्यासाठी झटता. तुम्ही स्वतःची पोटे भरता, तुम्ही स्वतःसाठी झटणारे आहात, तुम्ही स्वतःच्या मानापानासाठी झटणारे आहात. परंतु तो म्हणतो नाही, मीच खरा उत्तम मेंढपाळ आहे, जो आपल्या मेंढराकरिता आपला प्राण देतो. ख्रिस्त खरा आणि उत्तम मेंढपाळ आहे. आणि यातून योहान जो आहे पुन्हा एक वार त्याची ओळख जी आहे ती तो प्रगट करत आहे. मग हा जो संदर्भ आहे विशेष करून आपण सुरू केलेला अध्याय 1 वचन 19 पासून तर खरं तर अध्याय 12 पर्यंत आहे, परंतु अध्याय 10 पर्यंत आपण येतो, तर इथं आपल्याला पूर्णपणे ख्रिस्ताचं परिपूर्ण दैवत्व आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्त महान प्रभू आहे. तो आपल्याला पाहायला भेटतं की अम, तो खरा मसीहा आहे. लोक जरी ह्या गोष्टी पाहत होते तरी पहा ते त्याच्यावर अ, प्रत्येकच व्यक्ती तो विश्वास ठेवू शकला नाही. परंतु ज्यांना खऱ्या रीतीने आपण पाहतो की पित्याने आकर्षित केलं, त्यांनीच त्याला त्याला योग्य प्रतिसाद दिला, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आज या सायंकाळी आपण इथे थांबत असताना आपल्या मनात झुकून पाहूया, ख्रिस्त आमच्यासाठी काय आहे, आम्ही त्याच्याकडे काय पाहतो, काय म्हणून पाहतो. आज त्या यहुदी लोकांप्रमाणे फक्त आम्ही चिन्ह मागण्यामध्ये गुंग झालेलो आहोत काय? आम्हाला फक्त तू चिन्ह दाखव, आम्हाला चिन्ह दाखव, आम्हाला तुझ्याबद्दल शिकायला नको. जर अशा प्रकारे आम्ही करत आहोत तर आज ख्रिस्त आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे दटावेल, नाही का. आणि म्हणूनच चिन्हाच्याही पलीकडे पाहायला शिकलं पाहिजे, नाही का. ख्रिस्त जो भेटलेला आहे त्याच्यामध्ये आपण तृप्त असायला शिकलं पाहिजे, नाही का. ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य त्यामध्ये आपण तृप्त असायला पाहिजे. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यामध्ये तृप्त असू, त्यावेळेस आपल्याला या चिन्ह या गोष्टी काहीच आपल्याला मायने करणार नाही, नाही का. कारण आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस मला ख्रिस्त समजेल, ख्रिस्ताची परिपूर्णता समजेल, त्यावेळेस मी हे म्हणायला शिकेल की मला तर जगणं हे ख्रिस्त आहे आणि मरणं हा लाभ आहे, जे पावलाने केलं. त्यावेळेस मी जरी आज उभा आहे तरी मी तेच म्हणेल, आणि उद्या बेडवर असलो तरी तेच म्हणेल, कारण ख्रिस्त माझ्यासाठी परिपूर्ण आहे. ख्रिस्ताने केलेलं कार्य हे अद्भुत आहे आणि महान आहे. आणि म्हणून मी फक्त चांगला आहे, मी आनंदी आहे. अरे मी कर्जातून मोकळो झालो, अरे मी आजारातून बरं झालो, अरे मी याच्यातून सुटलेलो आहे, मी त्याच्यातून सुटलेलो आहे, बस मला तिथपर्यंतच ख्रिस्त पाहिजे. नाही, मी आज वेदनेत आहे तर ख्रिस्त माझ्यासाठी पुरेसा आहे. ख्रिस्त माझ्यासाठी सर्व काही आहे. ख्रिस्ताची पूर्णता ज्यावेळेस मी समजून घेतो, ख्रिस्तामध्ये मी ज्यावेळेस तृप्त होतो, त्यावेळेस मी बाह्य रीतीने पुन्हा भाकरीची अपेक्षा करणार नाही. त्या इस्रायल लोकांसारखं ते मानना मोजका गोळा करायला सांगितलं देवाने, तरी ते आणखी काही नाही का गोळा करायला लागले, नाही का. तशा प्रकारे नाही, ख्रिस्त म्हणतो मी खरी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे आणि जो ती खातो म्हणे, नाही का, त्याला ती सार्वकालिक जीवन देणारी आहे.
तर ख्रिस्तामधील तृप्तता ते दाखवतं. मीच जिवंत पाणी आहे. जो माझा विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील म्हटलेलं आहे. तर हे काय सांगितलेलं, कधी न आटणारा स्रोत आपल्याला मिळालेला आहे. नक्कीच या देहात आपण वेगवेगळ्या प्रसंगाला तोंड देऊ, परंतु जर तो झरा आपल्याला लाभलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये तृप्त असू. आणि आपण मग नाही का प्रत्येक प्रसंगी आनंदाने देवाला गौरव देऊ शकू, नाही का. आणि म्हणूनच या आपण इथे थांबूया आणि यावर आपण विचार करूया. प्रभू करो आपणा सर्वांना हे समजण्यासाठी सहाय्य करो आणि आपल्या सर्वांना तो आशीर्वादित करो. मी पुढील वेळ बाबांकडे देतो, ते आपल्याला पुढे चालवतील. पुन्हा एकवार आजच्या या सायंकाळच्या या बायबल स्टडी बद्दल आपण देवाचे आभार मानूया. सुंदर रीतीने योहान कृषी वर्तमान आपण पुढे चालवत आहोत आणि योहानाचा लिखाणाचा जो उद्देश आहे